नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. काही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. अशा वेळी आपल्या गावात किंवा महसूल मंडळ किती पाऊस झाला आहे, अतिवृष्टी झाली आहे का, याची अधिकृत माहिती घरी बसल्या तुम्ही पाहू शकतात. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडला आहे आणि किती अतिवृष्टी झालेली आहे, किती नुकसान झालेलं आहे, ते सर्व पाहून घेऊया. त्या अगोदर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही प्रश्न असेल तर विचारू शकता. डेली तुम्हाला असेच अपडेट मिळणार आहे. तर सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलद्वारे किंवा लॅपटॉपवर सुद्धा ही माहिती जाणून घेऊ शकता. सर्वात अगोदर आपण काय करायचं आहे, mahren.maharashtra.gov.in ह्या साईटवर जायचं आहे. आणि त्या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला एक अशी सगळ्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडला आहे, किती नाही, ते मध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की किती जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडला आहे. सर्व माहिती तुम्हाला इथे बघायला मिळत आहे. सर्वात अगोदर इथे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट दिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून आहात. पुणे असेल तर पुणे, नाशिक, जळगाव. तर इथे तुम्ही क्लिक करून पाहू शकता की आता इथे अहल्यानगर क्लिक केलेलं आहे. तर इथे अहल्यानगरमध्ये किती पाऊस पडला आहे, किती काय मध्ये दाखवत आहे. आता ज्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडला आहे तर तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता. हे करंट इयर रेन रिपोर्टमध्ये जायचं आहे. सर्कल वाईज रिपोर्ट आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर रिपोर्ट टाईपवर जायचं आहे आणि तिथे सुद्धा साईटवर ॲरोवर क्लिक केलं ना तर खाली सगळ्या लिस्ट येतील. तर त्या लिस्टमधून तुम्ही काय करायचं आहे की आता कोणता महिना चालू आहे, जूनपासून जुलैपर्यंत किती पाऊस पडला, तर हे मंथ सिलेक्ट करायचं आहे. तर इथे आपण जून टू सप्टेंबर करूया आणि सप्टेंबर केल्यानंतर खाली सिलेक्ट डिवाइस वर जायचं आहे आणि तिथे तुमचा जे काय नाशिक असेल तर नाशिक टाकायचं आहे सिटी आणि त्याला डिस्ट्रिक्ट कोणता आहे ते टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर तुमचा नाशिक जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडला आहे किंवा किती हे अतिवृष्टी झालेली आहे, सर्व एक चार्ट येणार आहे. त्या चार्टवर जळगाव असेल, नंतर यवतमाळ असेल किंवा वेगळे पुणे असेल तर पुण्यामध्ये कुठे कुठे किती पाऊस पडला, सर्व ह्या चार्टमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. जूनमध्ये किती पाऊस पडला, जुलैमध्ये किती, ऑगस्टमध्ये किती, सप्टेंबरमध्ये किती, हे सर्व मध्ये इथे रिपोर्ट अपडेट होत असतोय. म्हणून तुम्ही घरी बसल्या तुम्ही राज्यामध्ये किती पाऊस पडला आहे, किती अतिवृष्टी झाली आहे, सर्व इथे बसून तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, काही राज्यामध्ये तर आता मुसळधार पाऊस, अतिवृष्टी किंवा जास्तीत जास्त पूर येण्याची शक्यता आहे. तशा राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये हवामानने इशारा दिलेला आहे. तर तशा नागरिकांनी सतर्क राहायचं आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा वाटला आहे किंवा वाटला असेल तर जास्तीत जास्त पुढे शेअर करा. आणि महाराष्ट्र सरकारच्या ह्या योजनेत GR आणि शेतकरीविषयी अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. रोजच्या रोज असेच नवीन अपडेट बघायला मिळणार आहे. त्यासाठी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही प्रश्न असेल तर विचारू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.